कारण जसे ऋतू बदलतात तसं त्यांचं बिहेवियरही थोडं चेंज होत जातं. म्हणजे असं थोडी आहे की आपण वाघाला म्हणलं इकडे जा तिकडे जा तो जाणार आहे. तो त्याच्या पद्धतीने हालचाल करणार आहे ना. बरोबर. त्यामुळे तुम्हाला पेशन्स नेहमी ठेवायलाच लागणार. आणि पहिल्यांदा सगळ्यांचाच कॅमेरा ऑटो मोडवर असतो. तसाच माझाही होता. मग काही चुका म्हणजे फ्लॅश पॉपअप होणार फोटो काढताना, मग आजूबाजूचे ओरडणं की फ्लॅश नका मारू. बरोबर. या गोष्टी होत राहतात जंगलात. ताडोबामध्ये एक फेमस फिमेल आहे, केमार्क म्हणून आहे. बरोबर. जी कोळसा रेंजच्या झरीपेट कोर या एरियामधनं दिसते. तर मला एक माझा भन्नाट किस्सा आठवला. बांधवगड मध्ये गेलेलो मी. मेन जो मला जो थ्रिल करतो तो प्रसंग की फोटो कसा आला, बारामतीचा एक किस्सा आहे. नमस्कार मित्रांनो, आज माझ्यासोबत परत एकदा अद्वैत माझा मित्र गप्पा मारायला आलेला आहे. मागच्या वेळेस आपण त्याच्यासोबत वाईल्डलाईफ बद्दल गप्पा मारल्या आणि यावेळेस आपण त्याच्यासोबत वाईल्डलाईफ फोटोग्राफी बद्दल जाणून घेणार आहोत. अद्वैत, आपण मागच्या वेळेस वाईल्डलाईफ बद्दल जास्त बोललो. त्याच्यानंतर तिथलं टायगर रिझर्व्ह म्हणा, वेगवेगळ्या ॲनिमल्सचं हॅबिटॅट्स, त्यांचं बिहेवियर ह्याच्याबद्दल बोललो. पण माझ्या माहितीनुसार तू वाईल्डलाईफ फोटोग्राफी भरपूर करतोस. म्हणजे बऱ्याच जंगलांमध्ये असं जसं तू फिरतोस असं म्हणालास, तर वाईल्डलाईफ फोटोग्राफी तू करतोस. तर बेसिक प्रश्न असा की वाईल्डलाईफ फोटोग्राफी म्हणजे काय? वाईल्डलाईफ फोटोग्राफी म्हणजे एकदा जंगलात गेले की जे काही पक्षी प्राणी त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये आहे त्याच्यात त्यांना डॉक्युमेंट करणं म्हणजे वाईल्डलाईफ फोटोग्राफी. ओके. पण मग आता जो डॉक्युमेंट करणं म्हटल्यानंतर आता तू जसं म्हणाला की जंगलातलेच फक्त प्राणी, म्हणजे ते कॅटेगराईज काय आहे, म्हणजे नक्की काय करू शकतो आपण, कशा प्रकारे? आता दोन प्रकार येतात, कारण जंगलात जसं 2 झोन असतात तसं 2 वेगवेगळ्या प्रकारचे रिस्ट्रिक्शन असतात. तुम्हाला बफर झोन मध्ये कधी कधी डोमेस्टिक अॅनिमल्सही मिळतील, पण ते वाईल्ड अॅनिमल्स नाहीत. कारण तिथे गाव वस्ती असल्यामुळे ते चरायला जंगलात येतात लोकांना. आणि कोरमध्ये तर पूर्ण वाईल्ड अॅनिमल्स, तिथे कोणाचं इंटरव्हेन्शन अलाउड नसतं. सो आता बफरमध्ये तुम्ही डिफरन्शिएट कसं करणार की वाईल्ड अॅनिमल कुठले आणि डोमेस्टिक कुठले? तर वाईल्ड अॅनिमल्स म्हणजे आता बेसिक नॉलेज की टायगर झालं, वाईल्ड बोर झालं, त्यानंतर वेगवेगळे पक्षी झाले, हे सगळं वाईल्ड अॅनिमल झाले. पण जेव्हा मग डोमेस्टिक म्हणतो तेव्हा नॉर्मल आपली कुत्री आली, स्ट्रीट डॉग्स, त्यानंतर बफेलो झाले, काऊ झाले, हे सगळे डोमेस्टिक जे पाळलेले असतात. बरोबर. तू आता जसं मला सांगितलंस की वाईल्डलाईफ फोटोग्राफी म्हणजे नक्की काय, बरोबर. पण ॲज अ वाईल्डलाईफ फोटोग्राफर तुला जेव्हा वाईल्डलाईफ फोटोग्राफी करायची असते तेव्हा तुला त्याचं बेसिक नॉलेज घेणं गरजेचं असतं का? म्हणजे तिथलं सगळी माहिती जाणून घ्यायची गरज आहे. ते किती महत्वाचं ठरतं की एका ठिकाणी तू चाललायस, तिथे त्या प्राण्यांना डॉक्युमेंट करायला चाललायस, तू प्राणी पक्षी म्हणा, ओव्हरऑल वाईल्डलाईफला तू डॉक्युमेंट करायला चाललाय. तर तिथे जसं माझ्या माहितीनुसार की तिथलं बेसिक त्यांचं नैसर्गिक बिहेवियर काय असतं, त्यांचं राहणीमान काय आहे, तिथले टोपोग्राफी काय आहे, तिथलं ॲटमॉस्फिअर काय, हे तू फॅक्टर्स तू विचारात घेतोस आणि त्याची माहिती तू काढतोस. तर हे कितपत महत्वाचं आहे की बीइंग वाईल्डलाईफ फोटोग्राफर तुम्हाला हे करणं गरजेचं आहे का नाही? हे खूपच गरजेचं आहे, कारण हा मेन फॅक्टर वाईल्डलाईफ मधला येतो की एखाद्या ॲनिमलचं त्याच्या हॅबिटॅटमध्ये त्याचं बिहेवियर, ही गोष्ट महत्वाची आहे. कारण जसे ऋतू बदलतात तसं त्यांचं बिहेवियरही थोडं चेंज होत जातं. बरोबर. म्हणजे एखादा प्राणी आहे जो उन्हाळ्यात बाहेर पडत नाही, पण तो थंडीत आणि पावसाळ्यात मात्र हमखास पडतोय बाहेर. त्याचं तेव्हा बिहेवियर वेगळं होणार. उन्हाळ्यात पडतोय तर तो फक्त त्याच्या लिमिटेड काही कामांसाठी पडतोय. असे वेगवेगळे खूप फॅक्टर येतात. आता एक्झाम्पलसाठी आपण स्पॉटेड डिअर घेऊया. स्पॉटेड डिअर किंवा सांबरही झालं. आता ते उन्हाळ्यामध्ये तसे ऍक्टिव्ह जास्त असतात, कारण त्यांना माहिती की उन्हाळ्यामध्ये किंवा कुठल्याही ऋतूमध्ये तसं म्हणायला गेलं तर वाघ स्पॉट करणं त्यांना किंवा एनी
प्रिडेटर स्पॉट करणं त्यांना खूप अवघड आहे साध्या डोळ्यांनी. मग काही काही वेळेला त्यांचे स्मेल्स जास्त त्यावेळेला काय म्हणणार नाकाची क्षमता वाढते त्या ऋतूत, आणि ही गोष्ट सायंटिफिकली प्रूव्हन आहे. तर असे काही काही छोटे छोटे चेंजेस होतात. म्हणजे मी जसं म्हणलं सांबर डिअर, ते उन्हाळ्यामध्ये पाय आपटतं जमिनीवर, वाघ किंवा एनी थ्रेटन स्पीसीज दिसली तर. तेच तुम्हाला पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात नाही बघायला मिळेल, कारण ग्राउंडवर पाय आपटून उपयोग होत नाही, कारण ग्राउंड सॉफ्ट होतं एकदम. त्यामुळे ते व्हायब्रेशन जात नाहीत जे जायला पाहिजे असतात. सो ते मान त्यांची एका वेगळ्या प्रकारे हलवतात, सो की पुढच्या त्याच्या कंपॅनियनला कळेल की काय आहे समोर. बरोबर. आता ते तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे, पण जर का एखादा नवीन फोटोग्राफर आहे की ज्याला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायची आहे, तर तू रिसर्च करतो, आता तू बरेच वर्ष झाली फोटोग्राफी करतो, त्यामुळे तुला तो एक ऑन अ क्विक वर्ज किंवा एकदम पटकन तू ही माहिती गोळा करू शकतोस किंवा त्याच्यावरती तू अभ्यास करू शकतोस. पण माझ्यासारखा आता जर का वाईल्ड लाईफ फोटोग्राफी इंटरेस्ट आहे, पण तो मग अभ्यास कसा करावा, मग ते माहिती गोळा करण्याचं साधन काय? माहिती गोळा करण्याचं साधन मी 2 प्रकारचं सांगेन. की पहिले म्हणजे डॉक्युमेंटरीज खूप आहेत ऑनलाईन अवेलेबल, त्या तुम्ही चेक करू शकता की एखाद्या स्पीसीजचं कसं बिहेवियर पडतं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी ऍडवाइस करेन की जेव्हा आपल्याला वाघ दिसतो पहिल्या वेळेला, तेव्हा त्याच्याकडे नीट लक्ष देऊन बघावं. म्हणजे आपण कॅमेरा उचलला आणि ती मशीन गन चालू केली हे करू नये. ऑब्झर्व करावं एखादं जंगल की कसं चेंज होतंय ते, की वाघ आल्यावर काय होतं, वाघ गेल्यावर काय होतं. बरोबर. कारण ह्या गोष्टी पण हॅबिटॅटमध्ये महत्वाच्या असतात त्या एखाद्या स्पीसीजला कॅप्चर करताना, फोटोग्राफिकली कॅप्चर करताना. आणि तेच तू म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे की एखाद्या गोष्टीबाबत, म्हणजे एखाद्या प्राणी आपण पकडूया, तू म्हणाल वाघ, तसं की त्याच्याबद्दल ऍटलिस्ट थोडीफार बेसिक माहिती असली पाहिजे आपल्याला. की कधी चार्ज करू शकेल, कसा शांत असतो तो, कितपत आपण त्याच्या पेरिफेरल रेडियस मध्ये आपण गेलो किंवा काय झालं तर ते आहे. तसंच पक्ष्यांच्या बाबतीत पण ते खूप महत्वाचं ठरतं की खूप सेन्सिटिव्ह असतात त्यांचे कान म्हणा किंवा काही, की लगेच हालचाल झाली की त्यांना ते अडॅप्ट करतात किंवा त्यांना ते समजतं. मग तुम्ही फोटो काढायला गेल्यानंतर जर का तुम्ही अगदीच जवळ गेला, काय हालचाल झाली तर पक्षी उडून जायचा तुमचा आणि मग तो फोटो राहायचा. त्यामुळे तू म्हणलास ते बरोबरच आहे एका दृष्टीने, की तुम्ही पहिले त्या प्राण्याला कोणीही दिसलं तरी त्याला ऑब्झर्व करणं खूप सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण आता हे ऑब्झर्व करताय ना, पण एखादा इम्पेशंट असेल माणूस आणि जर का ते आज होत नसेल तर मग काय, मग आता ह्याच्यामध्ये पण मेजर एक ऍस्पेक्ट आहे की पेशन्स खूप महत्वाचा आहे. खूप महत्वाचं की म्हणजे तुम्ही ऑब्झर्व करताय, पण ते ऑब्झर्व करण्यासाठी तुम्हाला मुळात पेशंट असावायला पाहिजे. बरोबर. की त्याच्यातनं असं नको व्हायला की आलं तुम्ही हे केलं, पण जर काही येत नसेल तर यू नीड टू बी काम, बरोबर, पेशंट. म्हणजे त्याचा पण एक महत्वाचा रोल असतो त्याच्यामध्ये. आहे ना. म्हणजे असं थोडी आहे की आपण वाघाला म्हणलं इकडे जा तिकडे जा, तो जाणार आहे, त्याच्या पद्धतीने हालचाल करणार. बरोबर. त्यामुळे तुम्हाला पेशन्स नेहमी ठेवायलाच लागणार. म्हणजे इंडोर फोटोग्राफी करतो तसं नाहीये, ही गोष्ट सोपी नाहीये. आणि दुसरं भाग तुम्ही म्हणलात की पक्ष्यांना अप्रोच करण्याची गोष्ट, कुठल्या किती रेडियस मध्ये थांबायला पाहिजे, हे आपल्याला प्रत्येक पक्षाच्या म्हणजे त्या क्षणी बघून कळायला पाहिजे. बरोबर. ही वाईल्ड लाईफ फोटोग्राफरची क्वालिटी आहे जी हळूहळू इम्प्रूव्ह होते. त्याला टाइम तेवढा द्यायला लागतो ऑन फील्ड, कारण ह्या गोष्टी बघून कळणार नाहीत, तुम्हाला एक्सपिरियन्स केल्याशिवाय कळणार नाही. तेच मी म्हणत होतो की आपण माहिती गोळा करूया, पण ती गोळा करून तुम्ही गेल्यानंतर ऑब्व्हियसली पहिले 2-3 वेळाला तुम्ही गेला, 3-4 वेळेला की तुम्हाला ते मिळणार नाही किंवा मिळालेले तुम्हाला तेवढे क्वालिटेटिव्ह काम नाही तुमच्याकडनं होणार, फोटोज नाही काढले जाणार. बरोबर. पण त्याच्यातनं पण की पेशन्स इथे पण जास्त असतो की 4-5 वेळेला आता
आपण गेलेलो एका ठिकाणी, तिथे फोटोज काय आलेच नाहीत समजा, असे पण होऊ शकतात. किंवा जे काढलेले ते आपल्याला डोळ्यांनी सगळं आपण एक्सपिरियन्स केला, पण फोटोज काढता आले नाहीत किंवा ते जमले नाहीत काढायला, असं पण होऊ शकतं. सो बेसिक याच्यामध्ये माहिती गोळा करताना पण जशी तुम्ही माहिती गोळा करताय, जेवढं तुम्ही त्या एन्व्हायरमेंटमध्ये जाल, तुम्ही त्या ठिकाणी जाल आणि फोटोग्राफी करायचा प्रयत्न कराल, जेवढी फोटोग्राफी कराल, जेवढा तुम्ही एक्सपिरियन्स गेन कराल, ते महत्वाचं ठरेल की फील्ड वर्क. तेच फील्ड वर्क, की एक्सपिरियन्स हा ओव्हरऑल तुम्ही असा लगेच येत नाहीये, पण तो ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्ही तो एक्सपिरियन्स केल्यानंतर तुम्ही त्या पर्टिक्युलर ॲनिमलची किंवा स्पीसीसची मुवमेंट एक आपण म्हणूया की तुम्हाला कळते, किंवा तुम्हाला ती आधीच जाणवते फ्युचरमध्ये, की हा आता दिसतोय तर बाबा हा इथनं पण जाईल, किंवा पक्षी इथे आहे तर मग इथनं तो कुठेतरी राहील, मग आता इथनं उडालाय तर तो पूर्ण जाईल का नाही तर आपल्याला मिळेल, मग आपल्याला रिलोकेट करायची गरज आहे का तिथेच थांबायची गरज. हे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्ही जेवढा एक्सपिरियन्स घ्याल त्याच्यावरती तुम्हाला ते मिळतं. बरोबर. आता आपण वाईल्ड लाईफ फोटोग्राफी बद्दल जसं बोलतोय, हे सगळं बोलतोच आहोत, की त्याच्यामध्ये अजून एक वादातीत मुद्दा आहे खरं बघायला गेलं तर हा, की जेवढं किट चांगलं किंवा जेवढा तुमचा कॅमेरा चांगला, मोठ्या लेन्स असणं, तर तुम्ही चांगली फोटोग्राफी करू शकता. जर का ते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फोटोग्राफी करू शकत नाही. ते ऑब्व्हियसली त्याचा फरक पडतो की जेवढं तुम्ही लांब राहून मोठ्या लेन्स घेऊन तुम्ही ते इमोशन्स तुम्हाला तेवढे चांगले कॅप्चर करता येतात. पण हे म्हणणं अगदी चुकीचं आहे की मोठ्या लेन्स असल्यानंतरच आपण वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करू शकतो. तर त्याच्यावरती तुझा काय टेक आहे, तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे की खरं तर चांगलं पडेल की अशा मोठ्या लेन्सेस घेतल्या तर, कारण आपण कसं म्हणणार, आपण जरा जास्त दूर राहिलो ना पक्षाच्या, तर त्याचं जे काय आहे ते हालचाल वगैरे डिस्टर्ब होणार. म्हणजे तो त्याच्या ह्याच्यामध्ये सेफ असतो, आपल्याला पाहिजे ते आपण काढून घेऊ शकतो, तो त्याचं निवांत जगत. पण तसं म्हणलं तर वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या 100% पार्ट मधलं किट हे फक्त 20 ते 23% म्हणेन मी की पार्ट देतं. कारण असं प्रत्येकाला शक्य नाहीये की किट जास्त महागाचं. अरे कारण खूप महाग असतात. बरोबर आहे, लाखोंमध्ये त्याच्या किमती आहेत. पण असंही आहे की समजा आपल्याकडे एक छोटी लेन्स आहे, एक्झाम्पल घेऊ 55-250, 55-250, तर अपग्रेड करावी. कारण त्या अपग्रेड नुसार क्वालिटीही अपग्रेड होते आणि तुमचं नॉलेजही अपग्रेड होतं. पहिल्यांदा स्टार्टिंगला ती लेन्स खूप चांगली, कारण आपण आपल्या समजा फोकल लेंथ मध्ये ती गोष्ट बसत नाहीये म्हणल्यावर आपण जास्त ऑब्झर्व करायला जातो त्या स्पीसीजला. आता बिंग फोटोग्राफर मी पण तू जे म्हणतोस तेच मी म्हणेन की बेसिक तुम्हाला फोटोग्राफी म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल, हे कळेपर्यंत म्हणजे नुसती फोटोग्राफी म्हणजे काय, ती कशी करावी, तुम्ही घेतलेला कॅमेरा हा कितपत तुम्हाला हाताळता येतोय, बरोबर, हे त्याची माहिती काढण्यासाठी. प्लस वाईल्ड लाईफ फोटोग्राफी म्हणजे नक्की काय, तो जोपर्यंत तुम्ही एकदा दोनदा एक्सपिरियन्स घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला ती नीड कळणार नाही की मला नक्की गरज काय आहे, मला माझं नॉलेज वाढवण्याची गरज आहे का मला आता किट मध्ये काही अपग्रेडेशन करायची गरज आहे. वाईल्ड लाईफचा आता मोठा लेन्स म्हणजे नक्की एंट्री लेवल किट काय म्हणू शकतो आपण ह्याच्यामध्ये? आपण एंट्री लेवल किट म्हणजे एक किट लेन्स जी 55-250 येते कॅमेरा सोबत. स्टार्टिंगला तीही चांगली आहे जोपर्यंत एक्सपोजर ट्रँगल वगैरे कळत नाही किंवा आपल्याला ॲपर्चर हे सगळ्या गोष्टी कुठे मॅन्युअली कंट्रोल होतात ते कळत नाही, तोपर्यंत ती लेन्स खूप चांगली आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला डिस्टन्स पुढे मागे करायला लागतं ना एखाद्या गोष्टीला तुमच्या फ्रेम मध्ये बसवण्यासाठी, तोपर्यंत ते झाल्याशिवाय माणूस शिकणार नाही. बरोबर, की आपल्याला नक्की फ्रेम कशी ठेवायची. नाही, हे तर नॉर्मल फोटोग्राफी बद्दल तू जसं आपण बोलतोय ते आहे, पण वाईल्ड लाईफ फोटोग्राफीला पण एंट्री लेवल किट काहीतरी असेलच ना. म्हणजे जसं मी आता ही 200-500 घेतले, म्हणजे ती पण माझ्या मित्राने घेतली, ती मी पण वापरतो म्हणजे असं. बरं, तर म्हणजे दिस इज अ गुड ऑप्शन टू हॅव अ फर्स्ट लेन्स म्हणून. तुम्ही हा गुड ऑप्शन आहे का तुमच्यासाठी? 200-500 असं खूप हायेस्ट ऑप्शन झाला.
जर का तुम्हाला बेसिक एंट्री लेवल फोटोग्राफी करायची आहे तर 70-300, 70-300 आहे, 100-400 पण आहे. ह्या फोकल लेंथ मध्ये तुम्ही शिकलात की कसं तुम्हाला बसवायच्यात फ्रेम्स. बरोबर. त्यानंतर मी म्हणलं तसं कुठल्या हॅबिटेट मध्ये स्पीसीज तुम्ही काय फोटोग्राफ करताय, किंवा हळूहळू एक एक स्टेप आपण पुढे जाऊ शकतो. डायरेक्ट जम्प टू 500 और 600 म्हणजे मग लोकांना काही वेळेला फील्डवर गेल्यावर असं वाटतं की अरे 600 काही कामाचीच नाहीये, मला 400 पुरतच होती, तर मग मी 600 ची का घेतली. तर का घेतली ही व्हॅल्यू जोपर्यंत माणसाला कळत नाही तोपर्यंत माणसाने तो जम्प घेऊ नये. बरोबर. नाही, आता ही 200-500 म्हणाला ती थोडी एक लेवल जास्त आहे, पण आताच माझा एक मित्र आहे जो सिग्माची 150-600 वापरतो. बरोबर. ती एक चांगली एक फर्स्ट लेन्स म्हणून चांगलं ऑप्शन आहे का? हो, पण मी तेच म्हणलं की फर्स्ट लेन्स म्हणजे तुम्ही डायरेक्ट अपग्रेड करणार असाल तर परत तो एकदम हाय जम्प होते ती. बरोबर. आता म्हणजे किटचं तो म्हणाला की 20% आणि एक्सपिरियन्स 80% वाईल्ड लाईफ मधला. तर ह्याच्यात अजून जरा आपण टेक्निकल मी जाऊ इच्छितो की आता लेन्स बद्दल आपण बोललो, पण बरेच जण अजूनही माझ्या मनात नेहमी हा फरक पॉइंट असतो की क्रॉप सेन्सर कॅमेरा चांगला का फुल फ्रेम चांगला. कारण मी ॲज अ कमर्शियल फोटोग्राफर मला फुल फ्रेम चांगला आहे, मी क्वालिटी वगैरे हे मी प्रेफर फुल फ्रेम करतो, त्यामुळे माझा कॅमेरा पण फुल फ्रेम कॅमेरा आहे. पण मला जेवढं माहिती की तू क्रॉप सेन्सर कॅमेरा वापरतो, ते का असं म्हणजे? ते का म्हणजे क्रॉप सेन्सर हा जो भाग आहे त्याच्यात एक 1.6चा क्रॉप रेशो येतो. म्हणजे फुल फ्रेम घेतला तर त्याचा 1.5 पट क्रॉप असं म्हणता येईल. तर ती ऍडिशनल फोकल लेंथ मिळते आपल्याला. म्हणजे समजा माझ्याकडे 150-600 आहे तर 150 इंटू 1.6 आणि 600 इंटू 1.6 म्हणजे 960 mm ही मला 600 वर लेन्स पोचल्यावर मिळतो कॅमेरातून. ही ऍडिशनल फोकल लेंथ मला मिळते आणि म्हणजे तेवढाच फॅक्टर आला, तो बेनिफिट आहे क्रॉप सेन्सरचा. बरोबर. तुम्हाला ते बरोबर अजून चांगलं झूम करून म्हणा किंवा तेवढं तुम्ही जवळ पोहोचता त्या. आणि नंतर किती ऍप मध्ये वगैरे जाऊन क्रॉप केलं तरी काही ना काहीतरी इश्यूज होतात, तर त्याच्यापेक्षा पहिले जास्त क्रॉप वाला कॅमेरा घ्यायचा. बरोबर. आता तू जसं फोटोग्राफी बद्दल, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी बद्दल माहिती सांगितलीस, तर तू पण ह्या फील्ड मध्ये कुठे ना कधीतरी अमॅच्युअर होतास की आता तू इतके वर्ष तुला तो एक्सपिरियन्स मिळालाय, पण आधी तू तुझा पहिल्यापासून ते आतापर्यंत काय डेव्हलप केलंयस ऍज अ फोटोग्राफर म्हणून, वाईल्ड लाईफ फोटोग्राफरला स्किल्स म्हणा किंवा तुझं स्वतःची प्रोसेस काय आहे ह्याच्यामध्ये? मी जेव्हा पहिल्या कॅम्पला गेलो होतो सफारीसाठी, तर त्यावेळेस तर काहीच नव्हतं. पहिले 6 सफारीजला फक्त जंगल ऑब्झर्व केलंय मी. तर तेव्हा काही नसल्यामुळे एक्सपिरियन्स म्हणजे कसा की माहितीच नव्हतं फोटोग्राफी वाईल्ड लाईफ अशी काही कन्सेप्ट आहे. त्यामुळे ते जंगल एन्जॉय करणं हे तेव्हापासून खूप छान वाटतं. म्हणजे जंगलात कधीही गेलं तर पहिल्या सफारीला मी जास्त कॅमेरा बाहेर काढत नाही, आणि जोपर्यंत जंगल आपल्याला कळत नाही तोपर्यंत तुम्ही कायच फोटोग्राफी करणार त्याची. म्हणून पहिल्या सफारीला तर कॅमेरा आतच असतो माझा. आणि अमॅच्युअर म्हणजे माझ्याकडे जेव्हा 10वी नंतर मी म्हणलं तसं मागच्या पॉडकास्टला की पहिला DSLR आला, तर मी एक प्रॅक्टिस सुरू केली ऑनलाईनच बघून की लोक कशी करायची वगैरे हे सगळं. म्हणजे सुधीर शिवराम, शिवांग मेहता या सगळ्या लोकांकडे बघून की काय करतात ती लोक. तर त्यांचं म्हणणंही बेसिक की तुम्हाला हॅबिटॅट, ती लँडस्केप आणि तो जो काही सब्जेक्ट शूट करताय त्याचं बिहेवियर हे माहिती पाहिजे. तर पहिल्या वेळेला जेव्हा DSLR घेऊन आतमध्ये जंगलात घुसलो तेव्हा DSLR खाली मांडीवर आणि पहिले जंगल ऑब्झर्व केलं. जसं कळतं की टायगरची मुवमेंट आहे तेव्हा कसं वातावरण इंटेन्स होतं, आणि जेव्हा टायगर निघून जातो
कसं चिल होतं वातावरण. ही फेज त्यावेळेला कळली मला, कारण हातात कुठलीही गोष्ट नव्हती. आणि दुसऱ्या सफारीला मी हे बघितलं की माझ्या हातात कॅमेरा होता, मला आजूबाजूचं सराउंडिंगचं काहीच माहिती नाही काय चाललंय, मी फक्त टायगरकडे बघतोय. म्हणजे तुझं तेव्हा दुसऱ्या सफारीला असा आता फोटो काढायचा आहे फोटो, त्यामुळे जो चेंज तुला पहिल्या सफारीमध्ये जाणवला, ती जी इंटेन्सिटी होती ती तुला फोटोज जेव्हा कॅमेरा हातात आल्यानंतर तुला ती जाणवली नाही. आणि पहिल्यांदा सगळ्यांचाच कॅमेरा ऑटो मोडवर असतो, तसाच माझाही होता. मग काही चुका म्हणजे फ्लॅश पॉपअप होणं फोटो काढताना, मग आजूबाजूचं ओरडणं की फ्लॅश नका मारू, बरोबर, या गोष्टी होत राहतात जंगलात. त्यानंतर एक गोष्ट म्हणजे की कॅमेराच्या बटनवर बसून नाही राहायचं कधी, हे कळलं. बसून राहायचं पण कुठल्या मुवमेंटला नाही, आणि कुठल्या मुवमेंटला ते करायचं हेही कळलं. बरोबर, म्हणजे आता टायगर मुवमेंट करतोय काहीतरी, तेव्हा बसून राहणं ठीक आहे, पण जेव्हा टायगर झोपू नये किंवा एका जागेवर उभा आहे तेव्हा बटन दाबून ठेवण्यात, ती मशीन गन चालू ठेवण्यात काहीच पण नाही. बरोबर. तो डेटा किती वाढतोय हे नंतर लक्षात आलं की आपण असं केल्यामुळे. बेसिक थंब रूल असल्यासारखं काही, फोटोग्राफी इज व्हॉट कॅप्चरिंग मुवमेंट्स. बरोबर. पण वाईल्ड लाईफ फोटोग्राफी इज मीन्स व्हॉट की कॅप्चरिंग अ स्पेसिफिक मुवमेंट, असं म्हणूया आपण. ते तुमच्या डोक्यात तयार व्हायला पाहिजे की तुम्हाला त्या सब्जेक्ट रिलेटेड कुठला फोटो पाहिजे. आता म्हणजे समजा कुठला प्राणी झोपलाय तर तो काय मुवमेंट करणार आहे हा तुम्हाला त्याचा पिक्चर पाहिजे. बरोबर. असं ते लगेच आपल्या डोक्यात ते तंत्र चालू व्हायला पाहिजे, तेव्हा मग ती प्रेडिक्ट करता आली पाहिजे, प्रेडिक्ट मुवमेंट करता आली पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी जंगल किंवा म्हणजे सब्जेक्टचं हे माहिती पाहिजे सगळं डिटेलमध्ये. आता तू एवढं फिरतोस, तू पहिले पुण्याच्या आसपास फिरला असशील, तर तिथले काही तुझे असे एक्सपिरियन्स होते की ज्याच्यातनं तुला जाणवलं की माझ्या फार चुका झाल्यात, पण त्या मी ओव्हरकम करतोय किंवा करायचं आहेत मला, तर त्यासाठी तुझे जे प्रयत्न होते किंवा त्या बाबतीतला तुझा एक्सपिरियन्स काय होता, की तू काय असं म्हणूया की मी स्वतः आता फोटो जेव्हा काढायला गेलो की मला तेव्हा ते तू म्हणालास की डायरेक्ट मशीन गन सारखं मी पण 100 काय 1000 फोटो काढले, पण नंतर हेच मला कळलं की अरे आपला डेटा साईज एवढा झालाय की त्या ह्याच्यातनं नक्की फोटोज कुठचे सिलेक्ट करायचे, कुठचे एडिट करायचे. ते 1000 फोटोत निदान 5 तरी फोटो चांगले युजफुल निघायला पाहिजे, ते महत्वाचं, जे आलेच नाहीत पहिल्या टायमिंगला. ते कळलं की एवढं काढूनही, एवढे फोटोज काढूनही आपल्याला त्याच्यातनं 1 किंवा 2 फोटोज मिळणार आहेत, तर ते फार चुकीचं आहे. ती चूक घडली माझी. मग ती मी आता नेक्स्ट टाइम जेव्हा गेलो तेव्हा मग ते डोक्यात ठेवलं की आपल्याला हे करायचं नाहीये. बरोबर. मग त्यानुसार मग असं झालं, तरी पण 1000 नाही पण 500 फोटो निघाले, पण ऍटलिस्ट जे 1000तनं 2 निघत होते ते आता 500 मधनं मला 10 ते 15 फोटोज मला चांगले मी सिलेक्ट करून त्याच्यावरती एडिटिंग करून मी ते ठेवू शकलो. असं म्हणजे ते मला मिळाले त्याच्यातनं. असं तर तुझा या बाबतीत कधी असा अनुभव आलाय का की किंवा ह्या ह्याच्यातनं तू कधी गेलायस का असं या फेज मधनं? हो, मी या फेज, प्रत्येक माणूस या फेज मधनं जाणार जो वाईल्ड लाईफ फोटोग्राफी स्टार्ट करतो. बरोबर. कारण म्हणजे ती एक गोष्ट आहे की जी माणसाला त्यावेळेला फॅसिनेटिंग असते की एका सेकंदात आपल्याला एवढे फोटो आले पाहिजे. बरोबर. कारण जेवढा तुमचा शटर काउंट फास्ट तेवढा तुम्हाला मुवमेंट जास्त फ्रीज करता येणार. बरोबर. कॅमेरामध्ये. बरोबर. ती गोष्ट महत्वाची आहे, पण तेच कुठे महत्वाची आणि कुठे नाही ती गोष्ट माणसाला ओव्हर द टाइम पिरियडच कळणार. बरोबर. आता जसे आपण आता ह्याच्यात म्हणतो की कमी फोटोज काढायचे, ऑब्झर्व करायचं, तर आता हे ऑब्झर्व करणं आणि तो फोटोज काढणं, एखादा फोटो तुम्हाला पाहिजे, मग त्याच्यातलं ते इमोशन्स, वाईल्ड लाईफचं इमोशन्स आपल्याला कॅप्चर करता आली पाहिजे, रादर दॅन एक चित्र काढल्यासारखं किंवा एक चित्र आपण फोटो काढल्यासारखा तसा फोटो नव्हता. ते काहीतरी इमोशन एक डिपिक्ट केला पाहिजे त्या फोटोने. तर ते तू त्याबद्दल काय सांगशील? म्हणजे असं प्रत्येक फोटो रादर दॅन इमेज, म्हणजे कुठलंही जॉनर, प्रत्येक फोटो एक स्टोरी शो करतो. स्टोरी टेलिंग असतं. पण प्रत्येक वेळेला वाईल्ड लाईफ मध्ये ती गोष्ट होत नाही, कारण एखादी मुवमेंट ही एखाद्या फोटोग्राफरला खूप आवडू शकते की तो
काही न विचार करता तो फोटो काढलाय त्याने, बरोबर, मला आवडलं, माझा भाग येतो, ही गोष्ट असू शकते. पण जेव्हा एखादा फोटो तुम्हाला स्टोरी सांगतोय तेव्हा त्या फोटोचं महत्व हे कधीही वाढतं. कारण जरी तुम्हाला तो नॉर्मल पिक्चर वाटत असेल तरी तो बाकीच्यांना वेगळे इमोशन देतोय, एखादी इमोशन देतोय. म्हणजे आता वाघ हा त्याच्या बिहेवियर मध्ये खूप ड्रास्टिक चेंज आणू शकतो एका सेकंद मध्ये. आता त्याच सेकंदला समजा कोणाचं शटर पडलं असेल तर तुम्ही विचार करा की किती चिलिंग होईल, ते अंगावर काटे येतील त्याचे. कारण ते बिहेवियर वाघाचं ऐन वेळेला दिसणं अवघड आहे, जे एका सेकंद मध्ये त्या फोटोग्राफरनी दाखवलंय. बरोबर बरोबर. आता तू हे आपण बोलतोच आहोत, पण मला अजून तुझा एक्सपिरियन्सच जाणून घ्यायला आवडेल की ताडोबामध्ये, आता जसं मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण बोलत होतो, ताडोबा बद्दल बोललो, जनाला बद्दल बोललो, सिंहगड व्हॅली बद्दल बोललो, तर तुझे ऍज अ फोटोग्राफर म्हणून तू तिथे काय एक्सपिरियन्स केलास, तर ते पण मला एक्सपिरियन्स सांग. म्हणजे आपण त्याच्यावरती बोलू, म्हणजे ते एक चांगली इन्फॉर्मेशन आपण देवाणघेवाण करू शकतो त्याची. असं पहिले मी बेसिक पासून स्टार्ट करतो की तुम्ही जशी म्हणलात की काही चुका होतात, तर माझी पहिलीच चूक होती लाईफची की फोटोग्राफीमध्ये, की मी दुसऱ्यांकडे बघून माझी फोटोग्राफी जज केली. बरोबर. कारण प्रत्येक माणसाचं थिंकिंग वेगळं आहे. बरोबर. हे करायला नाही पाहिजे खरं तर, पण हे प्रत्येकाकडनं होऊच शकते. त्यानंतर आपण म्हणजे प्रत्येक वाईल्ड फोटोग्राफर पुढचा काय यूज करतोय ह्याच्याकडे जास्त लक्ष असतं रादर दॅन कॅप्चरिंग द मुवमेंट. म्हणजे आता एखादा माणूस आहे जो A9 III यूज करतोय आणि 200-600 यूज करतोय, तर माझं कॉन्स्टंट लक्ष त्याच्याकडे राहणार, माझं टायगरवर लक्षच नाही राहणार. बरोबर. तसंच माझं सिंहगड व्हॅलीला झालं होतं. जेव्हा माझ्याकडे बेसिक किट होतं 1500D 55-250, तर बाकीच्यांकडे 600 प्राईम, 500 प्राईम, 400 2.8 होते, मी इकडे तिकडेच बघतोय. हे व्हायला नाही पाहिजे, ही खूप मोठी चूक. आणि त्यानंतर त्यांचे फोटो बघून आपले फोटो जज करणं काहीच पॉइंट ऑफ. बरोबर. ऑब्व्हियसली त्याचं वापरतात ते कॅमेरा वेगळे, त्यांच्या क्वालिटीज वेगळी, प्लस त्यांचं थिंकिंग वेगळं, त्यांचा एक्सपिरियन्स वेगळा. बरोबर. तो डिफरन्स खूप मेजर आहे. आणि असूच शकतो, असं काही हे नाहीये की एकाच लेवलचे सगळं हे. पण एक असं होऊ शकतं की जर का तुम्ही नीट कामली हे केलं तर त्याने जसा फोटो काढलाय येऊ शकतो, त्याच प्रकारची इमोशन तू तुझ्या ह्याच्यातनं पण काढू शकतो. तेच की इमोशन्स तुम्हाला शोकेस करणं हे एखाद्या वाईल्ड लाईफ फोटो मधनं अवघड आहे. बरोबर. हेही कळलं त्यानंतर लाईफ मध्ये असे काही चेंजेस आले की मी म्हणलं की नाही, मला ह्याच करिअर मध्ये पुढे जायचंय. तर तसंच होत गेलं. ऍप्रोप्रिएट सिच्युएशन्स आल्या, तशीच डिग्रीही मिळाली आणि आताही माझं पॅशनच फॉलो करतोय. बरोबर बरोबर. आणि पण तू मी जसं तुला म्हंटल की मला ताडोबा बद्दलचं तुझं ऍज अ फोटोग्राफर ताडोबा यासाठी की कारण आपण त्या आधी तू बोललास की मी ताडोबाला गेलोय, मी बिबट्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्यांचे फोटो काढलेत, पाहिले. तू बारामती साईडला तू वुल्फ बघायला गेलेलास, ते तिथले फोटो काढलेस. त्याच्यानंतर आता रिसेंटली तू कालच आंबोलीवर आलायस, तू तिकडे मॅक्रो फोटोग्राफी करायला गेलेलास. तर मला ते सांग, तू ते प्रसंग सोडून बाकी सगळं सांगितलंस, मला ते प्रसंग जाणून घ्यायचे. ताडोबाचे प्रसंग हे खूप वेगळे आहेत. कारण मी कसं आपण म्हणतो की एखादा लाईफचा पार्ट तुम्हाला लक्षात नाही राहत जेव्हा तुम्ही सर्टन एज नंतर तुमची बुद्धी डेव्हलप होते. तर हा त्या एज मधला झालेला आहे की मला सगळं लक्षात आहे की माझ्याबरोबर काय काय घडलंय जंगलाच्या आतमध्ये. तेच म्हणतोय की आज मी आता म्हणालो की ताडोबा मधला एक्सपिरियन्स सांग म्हटल्यानंतर तिथे काय घडलं त्याचा नाही, तू जो फोटो काढलास ताडोबामध्ये त्या फोटोज बद्दल आम्हाला काही सांग की तू कसा काढलास किंवा सिच्युएशन काय होती तेव्हा, अशा प्रकारे. की म्हणजे त्याच्यात तुला लक फॅक्टर जास्त होता का त्याच्यात तू जास्त स्किल वापरलंस
का तुझं नॉलेज चांगलं होतं म्हणून तो तुला कॅप्चर करता आला? अशा ढंगाने मला ते फोटोबद्दल माहिती सांग. असं आता ताडोबामध्ये एक फेमस फिमेल आहे, केमार्क म्हणून आहे. बरोबर. जी कोळसा रेंजच्या झरीपेट कोर या एरियामधनं दिसते. तर आम्ही नॉर्मल एक सफारी स्टार्ट केली. नॉर्मल डे होता सफारीसाठी. माझा एक कलिग होता बरोबर, ज्याचा फील्ड एक्सपिरियन्स माझ्यापेक्षा बराच आहे. तर त्याच्या एक्सपिरियन्स नुसार आम्ही एका तलावाकडे गेलो आणि काही क्षणातच आम्हाला फिमेलचे काही ग्लिम्सेस दिसले लगेच. आणि आमची एकुलती एक गाडी होती आणि त्याच्यात मी, माझा कलिग, जिप्सी ड्रायव्हर आणि गाईड, चौघच जण, एकच जिप्सी ही. ग्लिम्सेस दिसले, म्हणलं जाऊन बघून येऊयात आपण. बघून आलो, परत त्या तलावावर येऊन थांबलो. पेशन्स इथे महत्वाचा पडतो. येऊन थांबलो आम्ही, म्हणजे जेव्हा ऊन पडेल तेव्हा टायगर ऍक्टिव्हिटी करणार. बरोबर. कारण त्यांना हीट जास्त सहन होत नाही टायगर्सना. सो तशीच ती आली फिमेल, तिच्या मागे मागे तिचे 3 बच्चे आले. हा लक फॅक्टर झाला माझा. 3 तिचे बच्चे येणं, त्या पाण्यावर खेळणं, त्यानंतर मला काही चांगला कंटेंट मिळणं, हे तिथे मला खूप चांगलं वाटलं. कारण माझा लक फॅक्टर इथे काय काय झाला की माझ्यासोबत तो कलिग होता मेन म्हणजे. त्यानंतर आमचा पेशन्स, जो आम्ही पेशन्स ठेवला, त्यांनी फळ दिलं काहीतरी. तर तू आता सांगितलं, तो तुला फोटो मिळाला, तू पेशन्स, पण किती वेळासाठी तो तुम्ही पेशन्स ठेवलात? 2 तास. बापरे. 2 तास त्या तलावाच्या शेजारी थांबलो. मग तू आता सांगत होता, मला वाटलं नव्हतं की तुम्ही 2 तास त्या तलावावरती, तू जसं म्हणाला की आम्ही फेरी मारून आलो आणि तिथे थांबलात म्हटल्यानंतर लगेच ती ऍक्टिव्हिटी झाली. म्हणून मी तुला विचारलं की नक्की पेशन्स किती तासासाठी ठेवलात का किती वेळासाठी ठेवला? कारण ऊन पडायला वेळच लागणार होता. कारण साधारण आता तुम्ही टायमिंग पाहिलं तर आता दिवस लवकर उजाडतो, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, पण तेव्हा नेमका हिवाळा होता. म्हणजे दिवस किंवा सूर्य उशिरावर येणार. सो साधारण 9:30-10 आणि आम्ही एंट्री केली होती 7:30-8ला. सो हे अप्रॉक्सिमेट टायमिंग. तसं मग आता हे वाघांबद्दल तर तू बोललासच की तुझा तो एक फोटो होता, तर तू पक्ष्यांचे पण काही फोटो काढले, तू मला त्या दिवशी दाखवत होतास की अप्रतिम फोटोज होते. तर ते कसे काढलेस? किंवा एखादा तो होता, तू कुठचा ASP का कुठचा पक्षी होता तो मला सांगत होता, तू फार सायंटिफिक नाव घेतलं, टेक्निकल नाव, मला ते काय कळलं नाही, मला आता ते पटकन समजत नाही, पण तू काहीतरी A वरनं कुठचा तरी पक्षी, APFC. तुझे ते फोटो दाखवलेस मला, ते कसे काढले किंवा त्याच्या पाठीमागची मला स्टोरी सांग. आता APFCचे तसं म्हणायला गेलं तर मला अजून पाहिजेत तसे फोटो नाही मिळालेले. ते प्रत्येक फोटोग्राफरचं असतं, मरणापर्यंत आपल्याला पाहिजे तसे फोटो मिळत नाही. ही भूक ही महत्वाची आहे. तू म्हणत होतास की आता APFCला किंवा कुठल्याही पक्षाला खूप पेशन्स, म्हणजे टायगर किंवा एनी मॅमल पेक्षा जास्त पेशन्स लागतो असं मला वाटतं स्वतःला. कारण सिंहगड व्हॅली म्हणलं की, मी आधी म्हणलं की बसून ती फोटोग्राफी करायला लागते पक्ष्यांची, की ते येणार आपण ठरवलेल्या जागेवर आणि तिथे बसणार आणि आपण फोटो काढणार. ही गोष्ट प्रत्येक वेळेला होते असं नाही, कारण पक्षाला त्याचं मन आहे की तो कुठेही बसेल, पण मी लेन्स सेट केलेली असते ती मला जिथे तो बसायला पाहिजे तिथे. सो ते होत नाही. त्यानंतर प्रत्येक वेळेला तो पक्षी मला पाहिजे ते बिहेवियर देईल ही गोष्ट नाही. सो ही खूप लॉंग टर्म प्रोसेस आहे बर्डिंगची. पण काही चांगले कॅप्चर्स मिळाले त्या दरम्यान. आणि त्या दरम्यान मला मेन फॅक्टर कळाला की जुवेनाईल APFC, मेल APFC जो ऍडल्ट आहे आणि फिमेल ह्याच्यातला डिफरन्स, म्हणजे छोटा डिफरन्स आहे पण महत्वाचा डिफरन्स आहे. बरोबर. आपण आता जसं वाईल्ड लाईफ फोटोग्राफी बद्दल एवढं सगळं बोलतोय, तर मला एक माझा भन्नाट किस्सा आठवला. बांधवगडमध्ये गेलेलो मी, तर तेव्हा एकदम ऑब्व्हियसली 2 सफाऱ्या आमच्या अशा कोरड्या गेल्या. म्हणलं की वाघ दिसलाच नाही, फक्त ऐकायला येतोय गाईड येतात सांगतायत, हा बघा समोर येतोय, काय तो दिसेना.
शेवटची सफारी बहुतेक मला आठवतं, शेवटची सफारी असेल ती पण ऑलमोस्ट 90% कोरडी गेलेली. आणि आम्ही सगळे म्हणालो काय दिसणार नाही, परत पाठीमागे फिरा. संध्याकाळची बरोबर. ऑलमोस्ट आणि काहीतरी 6:30 वगैरे झालेले, 6:30-7 वगैरे झालेले. आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो की आतमधून आता मेन गेटला जसं आलो आणि एकदम कचकन ब्रेक दाबला आमच्या ड्रायव्हरने सफारी की गाडीतनं. आणि आम्ही सगळे असे काय झालं काय नाही. मला सर 2 मिनट के लिए शांत रहो, यहाँ पे कॉल है एक आ रहा है आणि अगर आपका लक अच्छा रहेगा तो आपको किल भी देखने मिलेगा. आणि आम्ही थांबलो. 2 मिनिटं झाली, 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली. काय ऑब्व्हियसली आम्हाला ह्या सगळ्याबद्दल माहिती नाही, त्यामुळे आम्हाला कळतच नव्हतं काय होतंय नक्की. एवढं फक्त होतं की खूप असं शांतता ठेवली तरच तुम्ही पुढे जाऊ शकता, नाही तर जाऊ शकत नाही. आवाज केला की तुम्ही खपलात. ते एक फील येत होता. आणि तेवढ्यात असा माझा डोक्यात विचार चालू होते काय आहे. आणि एकदम असा लांबनं एका झाडांमधनं असा आवाज आला, कोणतरी आहे. आम्ही सगळ्यांना वाघ बहुतेक वाघ येतोय असं झालं. आणि एकदम निघाला हरण, निघालं छोटं. सगळे मला बोलायला लागले. मी म्हटलं नाही थांब. परत तिथनच हे झालं. आणि ते जे निघालं हरण ते एकदम धावत निघालं. म्हणून म्हटलं थांबा जरा, काहीतरी असेल तिकडे, म्हणून मुवमेंट असेल. म्हणजे तो एक तर घाबरून का गेला हा प्रश्न, पण काहीतरी असणार. मग आम्ही तो मी स्वतः थांबलो, बघत होतो. आणि एकदम असा डरकळे फोडले. तर ती वाघीण होती का वाघ होता, बहुतेक वाघीण असेल, कारण तिचा जसा बिहेवियर होतं, तिथलं वावरणं जे होतं ते किल करायचं हे पण होतं आणि प्लस प्रोटेक्टिव्ह राहणं किंवा प्रोटेक्टिव्ह होती खूप, असं मला स्वतःला जाणवलं. त्यामुळे एकदम एंट्री झाली. आम्ही कॅमेरा होते तसे ठेवून दिले हातामध्ये की मिळाला तर फोटो काढायला होईल. आणि मग पहिला पाय तिचा असा बाहेर आला आणि हळूहळू तेवढ्याच सगळ्यांचे कॅमेरे. आणि जशी ती अर्धी आली एंट्री खटखट. आणि मी पूर्ण येत नाही तोपर्यंत मी कॅमेरा फोटो काढायला जाणार नाही. चालू होता कॅमेरा, फोटो काढायला जाणार नाही. ती एंट्री केली आणि जस्ट ग्लिम्स असं किंवा अशा याच्यामध्ये तिने आमच्याकडे बघितलं. आणि तो पॉइंट की पूर्ण दिसायला लागले. मी ठाक आपलं मशीन गन सुरू केल्यावर का फोटो काढायला सुरुवात. आणि त्या 25 फोटोमधनं एक फोटो असा होता की ती आमच्याकडे बघते. ती मोमेंट अशी परफेक्ट कॅप्चर झाली. पण तिथे तेवढं फोटोग्राफीचं नॉलेज नसल्यामुळे ऑटो ISO, त्यामुळे फुल ब्लरी असं ग्रेन्स असेल. पण मला तो जो म्हणालास की महत्वाचा पार्ट की इमोशन जे आहे ते कॅप्चर होणं, ती स्पेसिफिक मुवमेंट कॅप्चर होणं, त्याच्यातनं त्या पर्टिक्युलर फोटोचं महत्व इथपासून ते केवढं वरती जातं त्याला महत्व आहे. आणि ते झालं की फोटो कसाही असू दे, पण त्या वाघिणीची नजर माझ्या कॅमेऱ्यात आहे, जी मला रोखून बघते. तो फोटो माझ्यासाठी अप्रतिम आहे. तो एकमेव मिळाला आतापर्यंत. त्याच्यानंतर फोटोग्राफी शिकलो, डिग्री मिळाली, मास्टर्स झालं, आता स्किल्स डेव्हलप झाले फोटोग्राफी मधले. आणि म्हणून म्हटलं की आता जाऊया. 3 वेळा ठिकठिकाणी जाऊन आलो, एकही फोटो मिळालेला नाही. तेच म्हणलं मला. तो म्हणजे आता असं वाटतं की तो एक्सपिरियन्स आठवला, शहार येतात अंगावरती. काय मिळाला असेल तो शॉट, काय लक होतं माझं. तेच म्हटलं ना, फील्ड एक्सपिरियन्स महत्वाचा. किती थेरॉटिकल नॉलेज असू दे, वाचलेला असू दे, बिहेवियर माहिती असू दे, पण फील्डवर काय घडतंय हे नेहमी वेगळंच राहतं. आता तू काहीतरी म्हणत होता हे बोलताना की तुला पण एक काहीतरी असाच प्रसंग आठवला. हो, मेन जो मला जो थ्रिल करतो तो प्रसंग की फोटो कसा आला, बारामतीचा एक किस्सा आहे. वुल्फचा माझा जो प्रोजेक्ट चालू होता तेव्हा वुल्फ तसं जनरली मला तोपर्यंत कधी रोडवर वगैरे चालताना दिसले नव्हते. म्हणजे जसं वाघाला म्हणतो की आज ह्या वाघाने शो दिला आपल्याला, रोडवर हेड ऑन चालत आला, असं लोक म्हणताना तुम्ही भरपूर ऐकलं असेल. बरोबर.
तसं ह्या वुल्फनी माझ्यासोबत केलं. रोडवर चालतोय, आतमध्ये घुसला आणि आतमध्ये त्यांनी मार्किंग केलं त्याचं, आणि तेवढ्यात मी गाडी ड्रायव्हरला म्हणलं घे पुढे. मी मागणं त्याचे हेड ऑन फोटो घ्यायला ट्राय करतो. ड्रायव्हरचं म्हणणं की नाही 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 तो नाही देणार हेड ऑन, तुम्ही कॅमेरा बाहेर काढल्यावर तो आत जाईल. मी म्हटलं बघू तर ट्राय तर करू, मला बिहेवियर तर कळेल निदान, म्हणून ट्राय केलं. मी गाडीत मागे 7 जी सीट्स असतात स्कॉर्पिओच्या आणि दार उघडं, आणि मी झोपून फोटो काढतोय. आणि तो बाहेर आला आणि स्ट्रेट माझ्या लेन्सकडे बघत 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 तो येत होता. आणि तो इतका क्लोज आलेला की मला कळलं नाही की माझी फोकल लेंथ 150वर येऊन तो अख्ख्या फ्रेम मध्ये बसतोय. बापरे, तो एवढ्या जवळ होता माझ्या. थ्रिलिंग एक्सपिरियन्स असा. म्हणजे बघा परत परत बिहेवियरच आलं की कधी चेंज होईल प्राण्याचं बिहेवियर नाही सांगतो. बरोबर. ह्या आधी कधी त्यांनी पाहिलं नव्हतं हे बिहेवियर, पण त्यावेळेला मी ते पाहिलं. तुला ते अनुभवता आलं. तसंच अजून म्हणजे आता हा तर बांधवगडचा झालाच की त्याच्यासारखा एक्सपिरियन्स परत मिळणे नाही असं मला जाणवतं. म्हणजे 1 of 1 जे आपण म्हणतो ना की पूर्ण प्रत्येक एक्सपिरियन्स वेगळा असं. तर आता आपण जसं आता प्रसंगांबद्दलची देवाणघेवाण आपली झाली, तर तुझं पक्ष्यांबाबत कधी असं प्रसंग आलाय का किंवा तू घडलाय का, असे किस्से काही घडलेत का की अनएक्सपेक्टेडली तुला माहितीये की हा नाही मी मिस केला शॉट, आणि पण अनएक्सपेक्टेडली तुला तो शॉट मिळाला, तो फोटो मिळाला, किंवा तो ज्या पक्षासाठी बघायला गेलाय जो पक्षी म्हणून तो न दिसता भलताच कोणतरी दिसलं, आणि त्याच्यातनं ते फॅसिनेटिंग की डोक्यात पण नव्हता हा विचार की अशी काही गोष्ट आपल्याला दिसेल किंवा अशी काही अनुभवता येईल, पण ती तुला कॅप्चर झाली. असे काही आहेत का अजून किस्से? एक प्रसंग आहे, नुकताच करोना संपला होता, आय गेस 2021 असेल. आम्ही गेलो होतो टाटा डॅमला. तेव्हा अमूर फॅल्कनची तिथे खूप क्रेज होती. अमूर फाल्कन आले, मायग्रेटरी बर्ड आफ्रिकावरनं येतात. मराठीतलं नाव माहितीये का मला? अमूर फाल्कन. ठीक आहे, मग फोटो तो दे, म्हणजे फोटो मला कळेल, तो दाखवणार. तर तो जो पक्षी आहे तो इतका फास्ट उडतो. फाल्कन फॅमिली ही खूप फास्ट मुवमेंट वाली असते. तर तो इतका फास्ट उडतो की त्याला फ्रीज करणं, त्याची समजा फ्लाइंग शॉट हवा असेल तर त्याला फ्रीज करणं खूप अवघड आहे. म्हणजे शटर स्पीड आपल्याला साधारण 1000-2000 ह्या भागात ठेवायला लागेल, 1/2000 वगैरे. तर आमची गाडी अशीच चिखलामध्ये अडकली आणि गाडीचं 4x4 काही कारणामुळे चालू होत नव्हतं. तर म्हणलं ठीक आहे थांबू थोडा वेळ, गाडीलाही विश्रांती देऊ, इकडे तिकडे बघू, चालत फिरू आपण, काय फरक पडतोय. आणि एक मेल अमूर फाल्कनचा बसलेला होता. तो मला दिसला की तो उडतोय आणि तो आपल्या दिशेने येतोय. तर मी म्हटलं ट्राय करू आपण. ट्राय करण्यात काय पॉईंट, म्हणून शटर स्पीड आणि कॅमेऱ्याचे सेटिंग्स त्या ह्यानी चेंज केले. शटर स्पीड अप्रॉक्सिमेटली असेल 1500-2500 ह्या भागात, आणि फोटो कॅप्चर केला. की त्यावेळेला बेसिक कॅमेरा असल्यामुळे आय गेस 6 फोटो आले त्या 2-3 सेकंदात, आणि त्याच्यातला एक फोटो मला चांगला मिळाला, ज्याची मला अपेक्षाही नव्हती की माझ्या ह्या कॅमेऱ्यातून तसा फोटो त्या क्लॅरिटीचा येऊ शकेल. बरोबर बरोबर बरोबर. पण आता त्याच्यामध्ये तू हा प्रसंग जसं सांगतोस आहेस की मला अजून जाणून घ्यायला हवेल की तू आत्ता तुझे जे डेव्हलप केलेले स्किल्स आहेत की आता ह्याच्यामध्ये तुमची रिॲक्शन टाइम हे पण महत्वाचं, बरोबर? रिस्पॉन्स टाइम, की बर्ड्सला कॅप्चर करायचं असेल तर तुम्ही तेवढे ऍक्टिव्ह पाहिजे. हो, नुसतं शरीर ऍक्टिव्ह नाही तर तुम्ही कॅमेऱ्यासोबत एवढ्या जड लेन्सेस घ्यायच्या आणि त्याच्यासोबत पण तुम्ही एवढं क्विक रिस्पॉन्स आपला तुमचा झाला पाहिजे. ह्याच्यात हा पण एक नवीन वेगळा नाही म्हणता येणार, हा महत्वाचा फॅक्टर आपल्याला कळला. पण जंगलामध्ये मी असं म्हणेन की रिस्पॉन्स टाइम हा आपल्या बॉडीच्या अंगांमध्ये असलेला बरा. कारण तुम्ही जेवढ्या क्विक ऍक्शन्स जंगलामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये कराल ना, बरोबर, तेवढे प्राणी लगेच कॅच करतात त्या ऍक्शन्स. त्यामुळे आपल्या ऍक्शन स्मूथ व्हायला पाहिजेत. फक्त आपलं थिंकिंगचं जे रिस्पॉन्स टाइम आहे तो वाढला पाहिजे. तू चांगला पॉइंट आत्ता पकडलास की
तुमचा रिस्पॉन्स टाइम जो आहे तो तुमचा नॅचरली आला पाहिजे. हो, हा बरोबर बरोबर. की अगदीच तुम्ही जास्त हालचाली करताय, माईट पॉसिबली त्या प्राण्याला हे करू शकतात, घाबरवू शकतात किंवा तो तुमच्यावरती चार्ज करू शकतो. बरोबर. ते पण ऍस्पेक्ट आहेत की आता बीइंग फोटोग्राफर तुमची पण काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे वाईल्ड लाईफ साठी म्हणून किंवा त्या पर्टिक्युलर एरियामध्ये गेल्यानंतर. तर त्याच्याबद्दल तू काय हायलाइट करू शकतोस का की नक्की काय महत्वाचं असतं त्याच्यामध्ये? खूप गोष्टी आहेत. म्हणजे त्याला एक टायटल म्हणता येईल की एथिक्स, पर्सनल एथिक्स किंवा वाईल्ड लाईफ एथिकल फोटोग्राफी. वाघाच्या किती जवळ जायचं, कुठला प्राणी आवडतो तर कितीपत आपण डिस्टन्स मध्ये वावरायचं त्या गोष्टीच्या, त्यानंतर किती लांबपर्यंत आपण त्याला ट्रॅक करायचं. खूप वेळेला जिप्सीज वगैरे करतात की खूप लांबपर्यंत ट्रॅक करत राहतात आणि मग एका वेळेला त्या वाघाला फार फेडअप होत असेल, हा काय सारखे माझ्यासोबत येतात ते पाठी पाठी असं, आणि मग तो आत जातो. मग जे बाकीच्यांनी ज्यांनी बघितलं नाहीये त्यांना नाही त्यांचं नुकसान. बरोबर, तसं नाही व्हायला पाहिजे. आणि बेसिक पॉइंट्स की जंगलामध्ये गेल्यावर पक्ष्यांना, आजूबाजूच्या प्राण्यांना फीडिंग नाही करायचं किंवा मोठ्याने आवाज नाही करायचे किंवा त्यांना भीती वाटेल अशा कुठल्याही गोष्टी सराउंडिंग मध्ये नसल्या पाहिजेत. बरोबर बरोबर. म्हणजे भडक रंगाचे कपडे किंवा कुठली भडक रंगाची गोष्ट ही आजूबाजूला नसावी. म्हणून म्हणतात की साधारण जंगलाच्या जे काही कलर्स आहेत जंगलात ते कलर्स घालावे. आणि त्याचा अजून एक फायदा होतो की ज्या वेळेला किडे वगैरे असतात जंगलात, इन्सेक्ट्स असतात, ते तुमच्याकडे अट्रॅक्ट होत नाहीत डार्क कलरला, लाईट कलर्सला ते अट्रॅक्ट होतात. बरोबर, ही गोष्ट आहे. असे छोटे छोटे भाग आहेत त्याच्यात, पण हे महत्वाचे म्हणता येतील. बरोबर. आपलं आता ह्याच्याबद्दल पण बोलणं झालं. तुझी ही जर्नी होती ह्याच्यामध्ये तू कोणाला असं बघत होतास की हे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, त्यांचं कार्य म्हणजे त्यांचं फोटोज बघून, त्यांचं ऍक्च्युअल प्रोसेस ती बघून तुला ते इन्स्पायर करलं, असे कुठचे तुझ्या माहितीतले फोटोग्राफर आहेत? मला नेहमी इन्स्पायर केलं ते म्हणजे शिवांग मेहता सरांनी. कारण त्यांची जी काही फोटोग्राफी आहे त्याच्यात फील्ड वर्क आणि प्लस नंतरचा पोस्ट प्रोसेसिंग हाही एक ऍडिशनल भाग तिथे दिसला. कारण तुम्ही जेवढा टाइम त्या प्राण्याबरोबर घालवताय त्यानंतर तुम्ही त्या फोटो बरोबर किती टाइम घालवताय हेही इम्पॉर्टंट आहे. बरोबर बरोबर. मॅन्युप्युलेशन नाही करायचं फोटोचा, पण तो फोटो अजून कसा ब्युटिफाय होईल हे बघायला आपण म्हणू बेसिक हे असं. त्या गोष्टी नंतर मग महत्वाच्या वाटतात. आता तू आता जसं शिवांग मेहतांबद्दल बोललास तसं मला माझ्या वडिलांकडनं सुधीर शिवरामांबद्दल कळलं की ते पण एवढे, त्यांचे फोटोज अप्रतिम आहेत. काय टायमिंग आहे त्या माणसाचा. ऑब्व्हियसली ते एक्सपिरियन्स्ड तेवढा आहे, तगडा त्यांचा आहे, प्लस त्यांची माहिती पण आहे. माझा विचार आहे की त्यांचे आता 2-3 कोर्सेस आहेत, ते येत असतात इंस्टाग्रामवरती रीलच्या फॉर्मॅटमध्ये, तर ते घ्यायचे, त्यांच्याशी इंटरॅक्शन करायचं. तर त्या ह्याच्यामध्ये तसे कधी अपॉर्च्युनिटी मिळाली नाही, पण माईट पॉसिबली या कोर्सेस आणि ह्या ह्याच्यातनं आपल्याला ते मिळेल. आणि बेसिकली त्यांचं जे वाघांच्या बाबतीतलं म्हणजे इवन तू जो पॉइंट म्हणालास की फोटो काढलाय तर त्याच्यावरती ओव्हर एडिटिंग करणं किंवा मॅन्युप्युलेशन करणं फोटोमध्ये, ते करू नये. मग ते कसं आपल्याला अट्रॅक्टिव्ह अजून कसा दिसेल, ते डिपिक्ट कसं होईल इमोशन्स. ॲज अ फोटोग्राफर आपण फोटो काढलाय म्हटल्यानंतर ती जी इमोशन आहे ती आपल्याला कनेक्ट होतेच, पण आपल्या व्यतिरिक्त 100 लोकांना ती कनेक्ट झाली पाहिजे. मग त्यासाठी त्याला एक बेसिक टचअप देणं म्हणा किंवा असं आहे. तो पण एक टेक्निकल ऍस्पेक्ट झाला, पण तो खूप की हे आहे ते ॲज अ फोटोग्राफर म्हणून आपल्याला समजू शकतं की एवढं टेक्निकली आपण बोलू शकतो, पण तेवढं आता जायची गरज वाटत नाही मला. बरोबर आहे. कारण पब्लिकला आपण आपलं इमोशन कसं दाखवतोय हे जास्त गरजेचं आहे. बरोबर. कारण आपण जे डोळ्यासमोर बघितलंय, पब्लिकला समजा ते डोळ्यासमोर दाखवायचं असेल तर थोडंसं पोस्ट प्रोसेसिंग लागणार, पण मॅनिप्युलेशन नाही. म्हणजे तेच की
नुसतं ॲनिमल इमोशन महत्वाची नाही, आपण जो ज्या प्रसंगामध्ये तो आपण फोटो कॅप्चर केलाय ती पण एक स्टोरी त्या फोटोग्राफीमध्ये आली, त्या फोटोमध्ये आली पाहिजे. तो पण एक समोर चित्र उभं झालं पाहिजे बरोबर बघणाऱ्याचं, की आपण तो काय ती मुवमेंट बघितली. हो तेच चांगलं आहे. आज भरपूर वाईल्ड लाईफ बद्दल आपण गप्पा मारल्यात आणि तसं बघायला तर थोडंफार टेक्निकल पण आपण जरा जास्त आपण टेक्निकल गोष्टींमध्ये पण शिरलो, पण चांगलं आहे, हरकत नाही. एकदा आपण आता नुसतं प्रसंग 1 on 1, एक तू सांगतो एक मी सांगतो, प्रसंग चर्चासत्र नक्कीच करू. आज माझ्यात आणि अद्वैतमध्ये वाईल्ड लाईफ फोटोग्राफीबद्दल इन डेप्थ गप्पा झाल्या. होपफुली तुम्हाला आवडल्या असतील, आणि जर का आवडल्या असतील तर नक्की ह्या एपिसोडला लाईक करा, शेअर करा आणि नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यातून आमचं नवीन असल्यामुळे तुम्हाला काही सजेशन्स असतील तर त्या नक्की कमेंटमध्ये लिहून पाठवा. आम्ही त्याच्यावरती विचार करू आणि तसे इम्प्रूव्हमेंट नक्की करू. धन्यवाद.